बघा मी आता 2-3 दिवस झाले त्या शेंगा आणल्या होत्या बघा शेवग्याच्या, थोड्याशा अशा हे झाल्या तर बघा. आपण त्याला तर साफ मस्त करून घेऊया आणि छान मस्त कट करून घेऊया बघा. आणि बघा अशा मी शेंगा बघा असं वरचे काढून घेतलेले आहेत आणि अजून पण आहे, आपण आता काढून घेऊया सगळं. हे बघा असं मस्त असे करून घेतलेले बघा कवर साफ. हे शेवग्याच्या शेंगा बघा किती मस्त अशा साफ करून घेतलेल्या आणि वरचं सर्व काढून घेतलेले असं. थोड्या निब्बर आहेत ना शेंगा, तर आपण थोडंसं पाण्यात शिजून घेऊया. मस्त आपण शेंगा फ्राय करूया बघा. आणि बघा अशा मस्त शेंगा बघा मी शिजून घेतलेल्या आहेत. हे बघा गरम पाण्यामध्ये छान अशा शिजून घेतलेल्या शेंगा. आणि बघा इथं तेल कढाई ठेवली, कढाईत तेल टाकून बघायचं. बघा असं मस्त छान टमाटर मऊ करून घेणार आहे असं. हे बघा ते मस्त असं टमाटर मऊ झालेलं आहे छान. आणि इथे टाकलं थोडंसं मीठ, थोडीशी हळद, आणि बघा थोडासा मसाला टाकला. छान असं मस्त मिक्स करून घेतलेले आपण बघा मसाला छान. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते बघा. अशा शेंगा तुम्ही पण बनवायच्या, एकच नंबर शेंगा होतात एकदम मस्त पैकी शेंगा अशा तोंडी लावायला ठेवायच्या. चला बघू आपण 5 मिनिटांनी आता. बघा किती भारी मस्त शेंगा घातल्या बघा, एवढं भारी झालेलं होतं. बघा किती छान झालेले आहेत. तुम्ही पण अशा भेंड्या भेंडीमध्ये गव्हाच्या शेंगा बनवून बघा, खूपच छान होतात. हे बघा किती मस्त अशा शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत.
कशा वाटल्या शेंगा नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.